इकडे ये. शिवा, साक्षीदार म्हणून तुझा इथं आमचा लागणार. बरं. आता गेल्यावर घर खाली कर. उद्या तिथं माझा रणगाडा चालणार आणि परवा सकाळी तिथं पायमरणी समारंभ साजरा होणार. चाल नेक, चाल नेक. तुझ्यावर कामगिरी द्यायची आहे. चल माझ्या बरोबर. मला वाघदरीवर महत्वाचं काम. व्यंकोशीला पकडायचं आहे आणि त्याचा मुद्दा पडायचा आहे. त्याला पकडू शकला नाही. पोलिसांनी पकडला त्याला, पण आता तू त्याला मानाची सह राहून पकडायचं. कळलं ना? मानाची शेतारदरीवर नवीन टोळी तयार करत आहे. यात तू सामील व्हायचंस आणि त्या वैकुंठच्या टोळीला नामशेष करायचं. पण तो मानाजी माझ्या बहिणीला नालवाल का? धर्मपत्नी आहे त्याची. 4 चौघात लग्न केलंय त्याने. तू लवकरात लवकर मानाजीला भेट. तो सांगेल तसाच वाग. आता याचं घर कसं साफ करायचं? माझं काम झालं की त्या लोकांचाही काटा काढायचा. फायदा घेऊन तो वैकोची प्रसार झाला. सत्याला घेऊन माझी युक्ती फसली. मी तर तुम्ही काढणार होतो, म्हणजे माझी युक्ती फसलेली. करायचं आता चला कुठे होता इतके दिवस? तू जर लपून बसला असतात ना सप्त पाताळात, तरी मी तुला दोन खेचून काढला असता बाहेर. माझ्या समोर कोणाची लपवा छप्पी चालत नाही. बोल, माझा कर्ज केल्यावर काव्य देणार. बोल. करून घ्या सावकार, मी तयार आहे घर तुमच्या नावावर करायला. हे काय थांब, कागद घेऊन येतो आता. वा दादा, मी आता मेलो. आता माझ्या वडिलांचं घरही जाणं, एकच निशाणी तीही जाणं. हा सावकार त्या घरावर माणूस आहेस की खाणगा? तुला कोण वाटतो? खाणगा म्हणजे खाणग्याची धकत तोडायला मी आला इथं. धकत तोडायला वाघ लागतो रे. तुझ्यासारख्या कुत्र्याचं काम नाही आहे ते. तो कुत्रा आहे की वाघ हे तुला व्याख्यान दाखवतो. सावकार, हात माझ्या लक्षीला लावलेला हात मी फोडणार आहे आणि तुटलेला हात या वेशीवर टांगून सर्व लोकांना ओरडून सांगणार आहे. हा हात एका राजाचा आहे. कोले कोणी पोरे झाले बँकोचे. या वाड्यात कोले कोणी ऐकू येत नाही. ऐकू येते या वाघाचे डरकाळे. निमोटपणे माघारी जा,
नाही तर तुझा खानदान जाळून टाकेल मी. त्या बदल तुला उभा केली. एक भाषा तुझ्या बायको जवळ बोलून दाखव. ही तुझी रक्ताची गाडी गुंफून सांगेल. हीच माणसं माझ्या सत्वाशी बायकोच्या अंगाला हात लावताना या बायको तुझ्या स्वभावाची भीती नाही वाटली तुला? मागच्या वागणुकीला घाबरत नाही. तुझ्या आईला जीवनदान दिलं होतं. अरे तुझा बाप आला होता माझे पाय काढायला. हे 500 रुपये कर्ज माझ्या आईला जीवनदान दिलंस म्हणून तुझ्या कर्ज फेडण्यासाठी माझी बायको तुझ्या घरी कामाला येते. राम 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 नाही तुमच्या कामात कर्ज कसा भेटणार? अरे ती माझ्या घरी मी जे जे काम सांगेल ते काम तिनं करायला पाहिजे. तुझं काम तिने सोडलेलं आहे आणि तुझं काम करायला मी इथं हजर झालो आहे. सावधान, आजवर या वेंकोजीला ओळखून होतात. आज प्रत्यक्ष पहा माझ्या लक्षीला केवळ हात लावण्याचा किती विधानक परिणाम होतो ते पहा. देशात तुझा मोर्चा जाहीर येतो. माझे बंधू कुठल्या हाताला माझ्या लक्षीला हात लावलास? यापेक्षा तुझ्या दोन्ही हातात कोळलेला आहे. आता या पुढं माणूस पुढे त्याच्या घरावर जप्ती आणू नकोस. कुणालाही छळू नकोस. बायका पोरींच्या इज्जतीवर घाला घालू नकोस. सावकार सावकार बाकी काय छे मरणार कसं? हा जिवंत असतो. हा मला दंश मारल्याशिवाय राहणार नाही. मला हा भाव सगळेच आवाज हा एक चिता सामन्या मागे पोलीस लावणार. मी कदाचित मी तुरुंगात गेलो तर हा नाणगाव माझ्या लक्षात नाही म्हणून मला सगळं पाव आणि गुन्हा करता कामा नये. माझ्या लक्षीला ते आवडणार. काँग्रेसवाल्याचा मुलगा एकाच तो व्यांच्या तुम्हाला सापडला. आज रात्री मी येतो तुमच्या बरोबर त्याचा समाचार घ्यायला. हो या तुम्ही उभे का? बसा ना. तो क्या? अरे तू क्या? ए मेरा अरे तू क्या? ऐकू येत नाही का रे तू क्या? कुठे गेला होतास? पाटात पाणी सोडायला बाटल्या घेऊन येत्या. आनंद साजरा करायचा आहे बोलता. त्याच्या तोंडावर कुंकावरचं वाटतंय. त्याचे कसे हात करतो मी. तुम्ही साथ द्या. काम जरा कठीण आहे साहेबराव. कारण इन्स्पेक्टर चौधरी पास पडत आहे. त्याने वेकोजी आणि सत्याभोवती खास माणसं बसवली आहे. तुम्ही कशाला गावात बोलताय? प्रत्यक्ष चौधरी असला ना तरी आम्हाला काही फिकीर नाही. त्या हायकरी शिंपुडल्या ना येऊ गुंगीचं औषध मिठा येतो. तुम्ही काही घाबरू नका. चौधरी सारखे कित्येक इन्स्पेक्टर या खिशात घातले मी.
पण चौधरी जरा वेगळ्या रक्ताचा आहे साहेबराव. थोर, हुशार आणि मुख्य म्हणजे तो लाच घेत नाही. हो तरी सत्यावर 3 गोळ्या घालून त्याला फास मधून करून ठेवला. म्हणजे आमचं काम सोपं केलं म्हणायचं त्यांनी. हा घ्या. तुमची फार खडक असते बुवा. आम्हाला बुवा कडक लागते. पहिल्या पात्र समजा कडक म्हणून आमचं सावकार कडक. त्या मोठ्यामध्ये लहानाने बोलू नये. चालवा. आत बाहेर मोडून गेलो बघा. सरळ जाऊ का? जा आणि बाहेर थांब. कोणी आला तर मला सांग. चौधरीचा काही भरोसा नाही. कधी यायचा आणि या फौजदारीची नोकरी जायची. जा. बरं. आजचा माल एकदम फसलास. आज लांबून मागवलंय तुमच्यासाठी. आपण तुमच्यावर फार खुश आहोत साहेबराव. हो तुम्ही आमच्या पाठीची असल्यावर त्या साहेबरावची आणि त्या बँकुची आम्हाला पाहिजे. हो तुम्हीच आमचे चौधरी. नाव घेतात चौधरी. आता सर्व थोडा या रावसाहेबांना चौधरीचा किती टिकणार. धनी, ओ धनी, काय झालं? पोस्टमॅन पत्र देऊन गेलाय. हाचं पत्र. माझ काम आहे, दाखव तुझी. खोददार फुकटची मेंढी म्हणून एवढी ढोसू नये. तुमची वंदना मेंढी येते. त्या ताई साहेब येत आहे. निश्चित तारीख लिहिली नाही, पण या 2 दिवसात कधीही येणार. तरी मोठी वकील झाली आहे ती आली की तुझं पहिलं लग्न लावून देणार. जा तिच्या येण्याची तयारी कर. सावकार सावकार फौजदार काय झालं? काय झालं? बँकुची सत्या खराबी झाली. काय बोल सत्या साफ फरारी झाला. सच्चा फरारी. अरे बापरे गेलो आता चौधरी. चला चला. अरे तू क्या? जी मला आलो. अरे माझी खतावणी घेऊन ये बघू. बोला. ठीक आहे. तू क्या विसरलास का रे? काय मग कसं मित्रे तुमचा बोऱ्याला ना घराबाहेर काढलं पाहिजे. का हो? यात 3 वर्ष झाली पण ती कवडीही दिली नाही. यात नाही गुंतलंही नाही. अहो कर्ज घेत्या टायमाला त्याची बायको पाळत झाली ना हो. आणि आजवर आणखी 3 वेळा बांधपण झालं. तेव्हा कर्ज कसं फेडणार? माईला त्या तुझ्या हातात दम नाही राहिलाय. अरे हात लागत नाही जोराने दम. दाबून दाबून हाताचा काटा झाला. नोकरी सोडून दे. अरे दाब की मोठ्यानं. म्हातारड झालं तरी अजून एवढं कडक 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 कारवाई करावी लागेल या मर्यावर. कंठीभर ओरड करतात कशाला? आम्हा गरीबांनी दुसरं साधन काय म्हणून घरच्या घरीच आपलं. या माझा नोकर आहेस की त्याचा? काय नाही. काय नाही
त्याची बाजू अजिबात घेणार नाही. तुमची आज माझी शपथ घेऊ नको तुला. त्या मर्याला सांग उद्याच्या उद्या नोटा मोजायला. 3 वर्षापूर्वी 200 रुपये कर्ज घेतलं होतं. आज व्याज पकडून 500 रुपये झाले. जा आणि सांग त्याला उद्याच्या उद्या नोटा मोजायला, नाहीतर घराबाहेर पडायला सांग. अरे थांब, लक्ष्मी काय करते आज? मारते शेवटचा हात. असू दे, आपण शेवटचा हात मारायचा. या ही म्हणा, तिने तो तमाशा सोडला, ते गाणं सोडलं, ते नाचणं सोडलं, तिनं समजा सोडलं. मोर तरी ती दिसते कशी रे अजूनही? पांढऱ्या पाण्यातला पापलेट्या वाणी. टमॅटो. अरे ती चालू लागली, तिच्या पायाकडे आपला कलेच्या प्रवासा वाटली. त्या मरणाला प्रेम छान असते. तो असतो उदार स्पर्श प्रेमाचा. अरे आपण या मिशीच्या टोकावर मळणारा लोकळ ठेवलाय. चंदेरी सारखी अप्रतिम सौंदर्य अखंड केस, पिंगट घाळे डोळे, रे गालावर जसं डाळी फुललेलं डोळी तांबूस काया. तुट्या तुट्या ठरला. एवढ्यात तुला भेटायला जाऊ नका. का नाही रे अक्षिला, आमचे डुप्लिकेट चंदेरे. तू जा आणि त्या साध्या साळकललाही भेटून ये. म्हणावं लवकरात लवकर खंडाने टाक. सांगतो, पण तुम्ही जरा जपून हा. येतो म्या. लक्ष्मी, तुला पाहून आज मला माझ्या चंदेरीची फार आठवण येऊ लागली. तो तमाशा का सोडला? तुझ्या या कोमल हाताने घरकामं करून तिला पाडून घेतलं. लक्ष्मीची घरकामं सोडावी आणि माझ्या भाऊ पाशाने भाऊ काम झालं सावकार. हो, म्हणजे भांडी घातली, कपडे धुतले आणि गुरांना वैरण सुद्धा घातली. पाटात पाणी सोडलं? अरे देवा, नाही, आत्ता सोडू दे. असू दे, ते आम्ही सोडू. पाटात पाणी. बरोबर, मग मी निघते तर. जेवण झालं? ते तू क्या करतोय ना? पण आज काही तुला सांगितलं होतं ना जेवण करायला? मला नाही, त्यानं मला काहीच सांगितलं नाही. विसरला असेल, वेगळा कुठला. पण आता मी सांग, जेवण करूनच सांग. नाही नाही, नको, नाही जमायचं. धनी रागवतील, रात्र होईल. नाही, होऊ दे रात, पण आज जेवण तोच बनवून जायचा. नाही नाही, मला नाही जमणार. आज जेवण तोच बनवून जायचा, नाहीतर आयुष्यात कधीही कर्ज भेटणार नाही. याबद्दल तुम्ही माझ्या धन्यांशी बोला. त्याला कोण ओळखतो? आणि अशा बारदोर माणसाला या वाड्याची पायरी चढायला कोण देतो? सावकार, पैशाच्या जोरावर तुमची जी फार हळहळ करू लागली आहे. माझा नवरा फालतू काय? ठीक आहे सावकार, मी तुमची नोकरी सोडली. माझं कंच मामांचे गेले ना स्वर्गात, मग जा त्यांच्याचकडे मागायला. मी निघाले. आज जेवण बनवून जायचं, म्हणजे तुझं जेवणाचा ताट आम्ही पुसून खाऊ. कसं? बाजूला व्हा. हे असं पंचट बोलणं ऐकून घ्यायला ही लक्ष्मी इथं आली नाहीये. मी लक्ष्मी आहे, लक्ष्मी. व्यंकोची खोरपड्याची बायको. तिच्याकडे पाहायचं फक्त मुलगी, बहीण किंवा आई मिळून. नाचण्यात अगं आमच्या सावक्या सावकाराच्या मांड्या सजवण्यात तुमची जिंदगी गेली आणि आता एवढा रुबाब कशाला? खरंच तुमच्यासारख्या वास्तेच्या लाडक्यानी वास्तेच्या लाडक्याची शिकार झाली असते. तुम्ही माझ्या जवानीवर तुटून पडला असता. पण ऐन वेळी व्यंकोजी आला खाऊन देवासारखा धावत आला तो आणि वाचवलं त्यानं मला. आणि माझी ही पतीत वाट अडवून त्यानं मला राजमार्ग दाखवला. मी सुद्धा त्याचा सोन्याचा संसार फुलवला आणि आता त्या संसार वृक्षाला एक गोंडस फळ गावडीनं राजवंशी होण्यासारखं आहे तुझं ग. गाईला मोल साधा म्हणजे ती धन्य झाली म्हणून समजते. पण तू धन्य होणार आमच्या दिलावर राज्य करून.
तुला देवानं तुझ्यासाठी रत्न ना त्या व्यक्तीच्या डोक्यात म्हणत राहायला नाही घातलंय, तर या महालात स्वच्छाचा विहार करायला घातलंय. लक्ष्मी, हे नाव कसं तरी वाटतंय तुला सर. पहिलीचं नाव कसं लक्ष्मणा, हे चांगलं होतं. हे बघा वाट सोडा माझी, धनी रागावते. मला तुका शिकले एवढा ताट. अगं ह्या वाड्यात तुझ्यासाठी कित्येक रत्न राहून गेल्या. अरे तुक्या, जी मदन, आलो. अरे माझी खतावणी घेऊन ये बघू. बोला. ठीक आहे. तू क्या विसरलास का रे? काय मग कसं विसरे? तुमचा मोऱ्याला ना घराबाहेर काढलं पाहिजे. का हो? यात 3 वर्ष झाली पण ती गौरीही दिली नाही. याच नाही दगही नाही. अहो, कर्ज घेत्या टायमाला त्याची बायको बाळच झाली नव. आणि आजवर आणखी 3 वेळा वाहन पण झालं. तेव्हा कर्ज कसं फेडणार? त्या माईला त्या तुझ्या हातात दम नाही राहिलाय. अरे हात लागत नाही, जोराने दम. दाबून दाबून हाताचा काटा झाला. नोकरी सोडून दे. अरे दाब की मोठ्यानं. म्हातारड झालं तरी अजून एवढं कडक कारवाई करावी लागेल या मोऱ्यावर. कंठीभर पोरं करतात कशाला? आम्हा गरीबांनी दुसरं साधन काय म्हणून घरच्या घरीच आपलं. या माझा नोकर आहेस की त्याचा? काय नाही, काय नाही. त्याची बाजू अजिबात घेणार नाही. तुमची आग माझी शपथ घेऊ नको तुला. त्या मोऱ्याला सांग उद्याच्या उद्या नोटा मोजायला. 3 वर्षापूर्वी 200 रुपये कर्ज घेतलं होतं. आज व्याज पकडून 500 रुपये झाले. जा आणि सांग त्याला उद्याच्या उद्या नोटा मोजायला, नाहीतर घराबाहेर पडायला सांग. बरं टाकतो. अरे काम लक्ष्मी काय करते आज? मारते शेवटचा हात. असू दे, आपण शेवटचा हात मारायचा. या ही म्हणा तिने तो तमाशा सोडला, ते गाणं सोडलं, ते नाचणं सोडलं, तिनं संग सोडलं. मोर तरी ती कशी दिसते कशी रे अजूनही? पांढऱ्या पाण्यातला पापलेट्या वाणी. टमॅटो. आणि ती चालू लागली, तिच्या पायाकडे आपला कलेच्या 11 वाजता वाटली. त्या मरणाला ना प्रेमात छान असते. तो असतो उदार स्पर्श प्रेमाचा. अरे आपण या मिशीच्या टोकावर मळणारा लोंबकळ ठेवलाय. चंदेरी सारखी अप्रतिम सौंदर्य अखंड घाळे केस, पिंगट घाळे डोळे, ते गालावर जसं डाळिंब फुललेलं डोळी तांबूस ताया. तुक्या ठरला. एवढ्या तुला भेटायला जाऊ नका. नाही रे लक्षीला, आमचे डुप्लिकेट चंदेरे. तू जा आणि त्या साध्या सायकललाही भेटून ये. म्हणावा लवकरात लवकर खंडाने टाक. सांगतो, पर तुम्ही जरा जपून हा. येतो म्या. लक्ष्मी, तुला पाहून आज मला माझ्या चंदेरीची आठवण येऊ लागली. तो तमाशा का सोडला? तुझ्या या कोमल हाताने घरकाम करून पाडून घेतले. भाऊ आणि माझ्या भाऊ पाशाने भाऊ काम झालं सावकार. हो, म्हणजे भांडी घातली, कपडे धुतले आणि गुरांना वैरण सुद्धा घातली. पाटात पाणी सोडलं. अरे देवा, नाही, आत्ता सोडू दे. असू दे, ते आम्ही सोडू. पाटात पाणी. बरोबर, मग मी लिखते करते. जेवण झालं? ते तू क्या करतोय ना? पण आज काही तुला सांगितलं होतं ना जेवण करायला? मला नाही, त्यानं मला काहीच सांगितलं नाही. मी
विसरला असेल तो वेगळा कुठला. पण आता मी सांग जेवण करूनच सांग. नाही नाही नको, नाही जमायचं. धनी रागावतील, रात्र होईल. नाही होऊ दे रात, पण आज जेवण तोच बनवून जायचा. नाही नाही, मला नाही जमणार. आज जेवण तोच बनवून जायचा, नाहीतर आयुष्यात कधीही कर्ज भेटणार नाही. याबद्दल तुम्ही माझ्या धन्यांशी बोला. त्याला कोण ओळखतो? आणि अशा बारदोन माणसाला या वाड्याची पायरी चढायला कोण देतो? सावकार, पैशाच्या जोरावर तुमची जी फार हळहळ करू लागली आहे. माझा नवरा फालतू काय? ठीक आहे सावकार, मी तुमची नोकरी सोडली. माझं कर्ज मामांचे गेले ना स्वर्गात, मग जा त्यांच्याचकडे मागायला. मी निघाले. आज जेवण बनवून जायचं म्हणजे तुझं जेवणाचा ताट आम्ही पुसून खाऊ. कसं बाजूला व्हा. हे असं पंचट बोलणं ऐकून घ्यायला ही लक्ष्मी आली नाहीये. मी लक्ष्मी आहे, लक्ष्मी. व्यंकोची खोरपड्याची बायको. तिच्याकडे व्हायचं फक्त मुलगी, बहीण किंवा आई म्हणून. नाचण्यात अगं आमच्या सारख्या सावकाराच्या मांड्या सजवण्यात तुमची जिंदगी गेली आणि आता एवढा रुबाब कशाला? खरंच तुमच्यासारख्या वासनेच्या लाडक्याची शिकार झाले असते. तुम्ही माझ्या जवानीवर तुटून पडला असता. पण ऐन वेळी व्यंकोजी आला खाऊन. देवासारखा धावत आला तो आणि वाचवलं त्यानं मला. आणि माझी ही पतित वाट अडवून त्यानं मला राजमार्ग दाखवला. मी सुद्धा त्याचा सोन्याचा संसार फुलवला आणि आता त्या संसार वृक्षाला एक गोंडस फळ गावडीनं राजवंशी होण्यासारखं आहे तुझं घर. बाईला मोल झाला म्हणजे ती धन्य झाली म्हणून समजते. पण तू धन्य होणार आमच्या दिलावर राज्य करून. तुला देवानं तुझ्यासाठी घडलं ना, त्या व्यंकुशीच्या झोपडीत म्हणत राहायला नाही घडलंय, तर या महालात स्वच्छाचा विहार करायला घडलंय. लक्ष्मी, हे नाव कसं तरी वाटतंय पहिलीचं नाव कसं? लक्ष्मणा, हे चांगलं होतं. हे बघा वाट सोडा माझी. धनी रागावती. तुका शिकलेस एवढा ताट. अगं ह्या वाड्यात तुझ्यासाठी कित्येक रत्न राहून गेल्या. फुकटची बिरबिर करतेस. हात सोडा माझा. आपलं काम झाल्याशिवाय सोडा म्हणशील तर तुझी साडे कसा आहे माहिती आहे का? मला हात सुद्धा लागला हे त्याला कळाला तर फाडून खाई तुला तो. बंदूक त्याचा समाचार घ्यायला तयारच आहे. अगं तुझ्या बँकेसारखे कित्येक कपडू आमच्या भाणात चाटून गेले आहेत. आता तो तुम्हाला आपल्या भाणात चाटायला हवे. ही हिंमत तुला दाखवतो. तुला नाव आहे करून टाकतो तुझ्या या मादक शरीराचा चोळा तुझ्या हातीला आणि त्या बँकपतीचा मुर्दा पडायचा. मग ही कुठं जाणार? आलास? काय म्हणाला तो मोर्या? हो म्हणाला प्रत्यक्ष धनाही भेटतो. कशाला? तू नुसतं बघत बसायचा का गं? म्हणजे तू मध्ये मध्ये चुकली पाहिजेस ना. मला डावच मिळत नाही. इथे येऊन बसा ना, मला करमत नाही. बरं बसतो. बरं बापू केव्हा येणार आहे? परवाच तर गेले. तुमच्या ऑफिसात येतील ते. कुठे? मुंबईला गेले आहेत ना तुला ते? मुंबईला कशाला गेले आहेत बापू? ते मला ठाऊक. म्हणजे बापूंना ठाऊकच नाही.
देवाला सगळं ठाऊक आहे. त्याला बोलता का येत नाही? मी अजून पास का होत नाही? सर्व देवालाच ठाऊक. कोणीतरी आलं असं मला वाटतं. हा बापू झालेस. मला नाही चालू लागले कोणाची. आमचे वाणीवर जे म्हणतात, आपल्या माणसाची चाहूल आधी लागते. तू कोण आलं बघ? आई, तू कशी आलीस इथं? आपल्या माणूस चावून घेत असलं की वाटतं एकदम जावं. पण मी पुण्याहून इथे आलो होतो तेव्हा तू चावल घेतलीस आणि मग आलीच नाहीस. तेव्हा ना, तेव्हा मी गडबडीत होते बाळा. कसल्या गडबडीत? तुला माझी खूप आठवण यायची का? पहिल्यातही होती ती माझं सगळं काही करते, अगदी तुझ्यासारखं. पण बुद्धू, खरी आहे ती खरी आहे नाही का? देवाला ठाऊक. म्हणजे आपल्याला सांगता येत नाही की ताबडतोब देवाला ठाऊक म्हणायचं, गंगाधर दादासारखं. बेला, माझं सामान घेऊन आण. थांब मिराती, तू एकटी कशी नेणार आहे सगळं? दुपारच्या एसटीला डायरेक्ट मुंबईहून? हो. गणित तर मी केव्हा सोडलं. गणितात नापास झालो आणि कायलेचा विषय घेतला. आधी आपल्या मारुती देऊळ आहे ना, तिथल्या मोकळं मैदान आहे, त्या मैदानात जाऊन झाडं म्हणून बघितलं आणि मग तो विषय घेतला. काय झालं हो? आठवण झाली त्या परीक्षेची. माझं गाणं ऐकलं त्या परीक्षा घेणाऱ्यानं आणि ताबडतोब कोपऱ्याचा डोंगरा आणून माझ्या देखील भोपळा पडला. एवढं नुकसान झालं त्याचं. म्हणजे तुम्ही मला गणित शिकवणार नाही? गणित काय, मी तुला काही शिकवणार नाही. जे असं आहे बंधू, मी नापास होतोय तेवढं पुढे, तुम्ही पास व्हा. बापू अजून कसे आले नाही? देवाने सभा संपायला हवी होती. बापू भले कोणाने कोणा उत्तर कळत जातात, बाप त्यांनाच जा विचारतो. झोपायला चला ना. मला खरंच झोप येत नाही. आणि तू काय, तुला गाणं बिणं काहीच म्हणता येत नाही. बाजू वगैरे तिथे बंधू, त्यांनी कंबळ आपटून माझ्या गाण्याचा अपमान केला नसता ना, तर मी तुला शांत गाणं म्हणून दाखवलं असतं. थांब, दाखवतो म्हणून. बाळा झोप रे, बाळा झोप रे. अरे थांब रे, अरे भेटतेच नाही ना मला. अरे बुद्धू, झोपलास का? राजा, काय? जवळ ये माझ्या. कशाला? बुद्धू राजा, तेरा ताईला मी जायला सांगितलं म्हणून रागावलास तर? हो. अरे पण मी आहे ना आता इथे. तू काय निघून जाशील मुंबई? मग हिंदू राजा नाही आणि काहीच नाही. तसं नाही रे. खोटं. बर, आता एकच सांग, मी इथं राहू की जाऊ? सांगू? बापू पुन्हा विचार, ते म्हणतात तसं कर. ते जा म्हणालेत रे. मग जा. मी आणि बापू तुझेच राहू. तसे मी बेलतीला रोज दोनदा भेटायला येत जाईल. अरे पण बुद्धू, तू जा शांती. आमची प्रार्थनेची वेळ झाली. बापूंना उशीर आवडत नाही. थांब, तुझी बॅग आणून देतो. बापू, येत्या ना प्रार्थनेला?
इतिहास तेने. बापू तुम्ही म्हणतायत ना माझ्या बरोबर? नाही रे बुद्धू, मला आज मला गेम नाही रे बुद्धू. पोटच्या पोरीसाठी काळजी घे म्हणावा. तुम्ही येतात ना? मला बापूची काही काम नाही नाही बोल नंतर. अरे ते बघत का उभं राहिलं, मला मदत तर करायला की नाही. हाय बंधूजी. बोला. माझ्यावर रागावला असेल ना? नाही. थोडा तरी नक्की रागावला असेल, कारण जाताना तुला सांगितलं नाही ना. हो मग मुंगी एवढा रागवतो. बस शाबास शाबास. बस काय काय बस. मला एक सांग, इकडची काय लागते का? सांग. आहे ना गंगा काय करतात सांगेल. ती धाकल्याच्या गाईला वासू चालते ना? वासरू नाही, पिलू नाही हो, वासरू म्हणतात त्याला. कुणी सांगितलं? गाई ना. नाही या कल्पना. अरे अरे कसले खाण्यामुळे झाले आहे? याच आपल्या. सांग ना. नाही हे बघ बंधू बस. ओके आनंदाची एवढं मगाशी झाली ना. आता तू आल्याचं या खोलीतल्या सामानाने मला सांगितलं. ते वेळे उगाच खाणागुणा करत नाही. कशी आहेस तू? छान ठीक आहे. मला वाटलं होतं मला पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, पण मला हाक मारून आपणच मला आश्चर्यचकित करू सोडलं. काही गोष्टी यादी जाणण्यात माझ्या दोषच आहे ना. मधूची गप्पा झाल्या की नाही तुझ्या? हो झाल्या ना थोड्याशा, पण तो होता सारखा बेरे ताईच्या मागे. हो तिला लाडावून ठेवला तिला. तुला पाहून खुश झाला असेल बुद्धू. हो, झाला थोडासा. खुश झाला ना. अरे वेडा चिमटा काय टाकतो? हे काय हो बापू? चहा तुझ्या हातचा आहे ना? एका घोटात चढतेली आहे. अरे बंधू थोडासा चहा करायला शिकला पाहिजेस. त्याला म्हणतात खरा चहा. तुमचा आवाज ऐकला आणि चहासाठी आदर ठेवले. मोहनने आणि गंगाधरने मला गावच्या सभेबद्दल सांगितलं. हो चालायचंच. असं एखादं वादळ आलं ना की झाडाचा पालो मात्र उडून जातो. अंगावरची धूळ उडून झाडं पुन्हा सतेज होतात. चांगली सूचना माहिती आहे. शेवटी स्त्रीसाठी मार्ग शोधायला स्त्रीचीच गरज पडली म्हणायची. माझी सूचना तरी आहे का? पेलाला आपल्या धाकल्याकडे राहायचं सांगायचं. त्याच्या भरल्या घरात ती सहज कपेल. तिच्या पालन पोषणासाठी जो खर्च लागेल तो आपण द्यायचा. म्हणजे गावची शंकाही दूर झाली आणि बेलाच्या संरक्षणाची काळजी सुद्धा. शाबास. अरे मोहन आम्हाला कसं शिकलो नाही?
बेलाकडे राहायला गेली पाहिजे. बेला, तू तयार आहेस की नाही हे मी तुला विचारणार नाही, पण तू तिथं राहिल्याचं सर्वांच्या सुखाच आहे. बुद्धूचं ना तू येत जाईल की तुला भेटायला. आणि हे बघ तू परत पुन्हा इकडे यायची नाहीस असं नाही. तिला मला कल्पना आहे, पण काही काही वेळा ना अशी जवळची माणसं दूर करणं भाग वाटते. बापू, आता काय हरकत आहे? काही आहे ना घरात. नाही बेलाना दाखल्याचकडे गेलं पाहिजे. पण बापू बंधू, हे बघ मी एकदाच ठरवलं. हे बघ बंधू, आणि तुझी खरी आई जेव्हा तुला सोडून मुंबईला गेली ना, तेव्हा तुम्हाला म्हणाला होतास ना, बापू तू आणि मी दोघे मित्र म्हणून राहू. आणि बेटा ती हिंमत दाखव ना आता. आणि तू हिंमत दाखवलीस ना की मला हिंमत येते की नाही. आता इथं राहायला माझी एक अट आहे. बेलाशी लग्न ही जट ना, पण माझ्या इथल्या कर्तव्याशी या गोष्टीचा काही संबंध आहे का? थोडक्यात तू इथून निघून जावस असा निर्णय दिला तुझ्या बापू मामाने. मामा, अरुंधती, या निर्णयाचे शब्द माझ्या जिभेला पेलवत नव्हते, पण माझा निर्णय तू सांगितलास आणि माझी सुटका केलीस. मोहन, न्यायाला तत्वाला डोळे नसतात. निर्णय घेताना तू माझा फासला आहेस ना हे पाहू शकलो नाही मी. तुला जर बेलाची लग्न करायचं नसेल तर तू इथं राहिलेला सुद्धा मला जाणार नाही. पण बापू मामा, माझे कर्तव्य मला इथं राहायला सांगताय, पण तुमची या बरोबर असून सुद्धा मला ते स्वीकारता येत नाही. आणि बेलाकडे पत्नी म्हणून बघणं मला तरी शक्य नाही. शिवाय तिला आणि मला सुद्धा यातून काही सुख लाभेल असं या क्षणी माझं मन मला सांगत नाही. इथे असले तरी स्वतःचे असे काही नियम असतात आणि त्या नियमाचं पालन करावं लागेल. त्या धोक्यातच आपण त्याचे गुलाम राहिलेलो असतो. जातो सुखी हो. जातो. बेलाला हात मार. अरे पण तिचा हात तरी मार. काम कर. बेला, बेला, मी आल्याचं तुला कळलं नाही. बेला, मोहन आलाय. हा मोहन आता इथंच राहणार आहे या गावात. मी तुझ्याशी लग्न करायलाच आहे. आपण संसार करतो याच गावात राहू. बेला, बेला तू मोहनशी लग्न करायला तयार आहेस? अगं तर मागचं सगळं विसरून आलंय बेला. तेव्हा बेला त्याला हो बोल. तो म्हणाले असते तर त्यासारखा दुसरा आनंद. पण मी इतर राहण्याचा माझा निश्चय बदलणार नाही. तुमचा आशीर्वाद तर मला सांग की तुझ्या मनात कोणी दुसरं आहे? बेला, बेला. अरे मोहन, अरे मोहन ती हो म्हणाली असती ना ते जन्माची चुकी झाली. इथे येण्यापूर्वी सारखं वाटत तुम्ही मला आपल्या जवळ कराल की नाही. आणि मोहन तू आलास. अरे मला सहस्र हत्तीचं बळ आलंय. अरे या गावाची ओढ असलेली फक्त 5 माणसं पुराय साऱ्या गावाचं सोनं करायला. तुम्ही आलात? झालं.